नमस्कार मित्रांनो, मी रुपेश कुमार जैन आपल्या टॅलीवैद दिशाई या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे माझ्या चॅनलवर मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तसेच ते नॉलेजेबल पण असतात. तसाच आजचा व्हिडिओ तुम्ही माझा पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनचा हा स्क्रीन बघत आहे, ज्याच्यावर आजचा आपला टॉपिक आहे व्हॉट इज शॉप ॲक्ट. शॉप ॲक्ट म्हणजे काय? मित्रांनो, मराठीत शॉप ॲक्टला दुकाने व अधिनियम कायदा याप्रमाणे या सर्टिफिकेटचं नाव असतं. आणि हे सर्टिफिकेट व्हॉट इज इम्पॉर्टंट ऑफ शॉप ॲक्ट, शॉप ॲक्टचं महत्त्व काय आहे, शॉप ॲक्टची गरज काय आहे, शॉप ॲक्ट इश्यू कोण करतं, व्हॉट इज मेन्शन इन शॉप ॲक्ट, शॉप ॲक्टमध्ये जे कंटेंट्स दिलेले आहे, काय काय त्यामध्ये दिलेलं आहे ते आपण पाहून घेऊया. त्यानंतर शॉप ॲक्ट कोण देतं हे इथे पुन्हा डबल दिसत आहे. हां. त्यानंतर व्हॉट इज द बेनिफिट ऑफ शॉप ॲक्ट, शॉप ॲक्ट काढण्यामागे आपला बेनिफिट काय आहे. आणि त्याच्यानंतर ही डिमांड कुठे-कुठे असते शॉप ॲक्टची, आणि डिमांड म्हणजे कशी, की आपल्याला कशा-कशासाठी शॉप ॲक्ट लागते, कुठे-कुठे लागते. तर वन बाय वन प्रत्येक टॉपिक इथे आपण समजून घेऊया. तर बघा, व्हॉट इज इम्पॉर्टंट ऑफ शॉप ॲक्ट, शॉप ॲक्टचं इम्पॉर्टन्स काय आहे. मित्रांनो, आपण बघत आहे की कुठलेही किराणा दुकान असेल, स्टेशनरी असेल, हॉटेल असेल, त्यानंतर लॉज असेल, सिनेमाघर असेल, कोणतेही व्यावसायिक प्रतिष्ठान असेल, प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे शॉप ॲक्ट दिसत असतं. तर शॉप ॲक्टचं महत्त्व कसं आहे, की सपोज तुम्ही शॉप ॲक्ट घेतलं नाही आणि व्यवसाय जर चालवत आहे, तर ते अनधिकृत नसून अधिकृत नसून अनधिकृत प्रमाणे तुम्ही चालवण्यात येत आहे. असं शॉप ॲक्ट हे तुमचं गव्हर्नमेंटचे अधिकारी जर सर्व्हे करायला आले, तर ते तुमचा व्यवसाय बंद पाडू शकतात. तर शॉप ॲक्टचं महत्त्व आपल्याला हे लक्षात आलं, की शॉप ॲक्ट घेणं किती महत्त्वाचं आहे. त्यानंतर शॉप ॲक्टची गरज काय आहे? तर मित्रांनो, शॉप ॲक्टची गरज आपल्याला स्वतःला असते. कारण जेव्हा आपण एखाद्या आपल्या स्वतःच्या व्यवसायाचं रजिस्ट्रेशन करतो, तर ते शॉप ॲक्टच्या थ्रूच होईल. व्यवसाय सुरू केल्यानंतर 30 दिवसाच्या आत आपल्याला शॉप ॲक्टचं रजिस्ट्रेशन हे करून घ्यावं लागतं. हू शुड इश्यू द शॉप ॲक्ट, मित्रांनो, शॉप ॲक्ट कोण इश्यू करतं? तर महाराष्ट्र सरकार आपल्याला शॉप ॲक्ट इश्यू करण्याबद्दल त्यांची एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटचं नाव मी तुम्हाला सांगतो. इथे वेबसाईटचं नाव दिलेलं आहे, की IMS mahaonline.gov.in ही एक शॉप ॲक्ट काढण्याची महाराष्ट्रामधली एक ऑथराइज्ड वेबसाईट आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज मेन्शन शॉप ॲक्ट, शॉप ॲक्टमध्ये काय काय मेन्शन असतं. तर शॉप ॲक्टमध्ये मेन्शन असतं मित्रांनो, आपल्या आस्थापनेचं नाव म्हणजे दुकानाचं नाव, दुकानाचा पत्ता, दुकानाच्या मालकाचं नाव, दुकानामध्ये असलेले एम्प्लॉईज, त्यांच्या येण्या-जाण्याची वेळ, त्यांचा पगार, त्यांचा डेझिग्नेशन, अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी या शॉप ॲक्टमध्ये समाविष्ट असतात. त्यानंतर इथे लिहिलेलं आहे, कुठे-कुठे आपल्याला शॉप ॲक्ट मागितलं जातं. जेव्हा आपण बँकेत अकाउंट ओपन करतो, तेव्हा आपल्याला शॉप ॲक्ट डिमांड केल्या जाते. त्यानंतर जेव्हा आपण बँकेकडून लोन घेतो, तेव्हा सुद्धा आपल्याला शॉप ॲक्ट मागितल्या जाते. त्यानंतर अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याही आपण पाहून घेऊया. इथे मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी दिसतच आहे. एक वेळा रिपीट करतो, की इस्टॅब्लिशमेंट नेम हे शॉप ॲक्टवर सर्वात आधी तुम्हाला दिसतं. त्यानंतर एम्प्लॉईचे नाव, डेझिग्नेशन, नंबर ऑफ एम्प्लॉई, आपल्या प्रतिष्ठानमध्ये म्हणजे दुकानामध्ये किती एम्प्लॉई काम करत आहे. त्यानंतर जसं आपलं पॅन कार्ड बनतं, तसंच कंपनीचं सुद्धा एक पॅन कार्ड बनत असतं, जे आपल्याला शॉप ॲक्टच्या रजिस्ट्रेशनसाठी लागणार असतं. त्यानंतर शॉप ॲक्ट हे कसं असावं, तर शॉप ॲक्ट ग्राहकांच्या किंवा निरीक्षक जर तपासायला आले, तर शॉप ॲक्ट सर्टिफिकेट शुड बी डिस्प्लेड प्रॉमिनंट प्लेस, म्हणजे अशा ठिकाणी की जेव्हा त्यांची नजर समोरच त्यावर जाईल, अशा ठिकाणी शॉप ॲक्ट हे फ्रेम करून लावण्यात येतं. शॉप ॲक्टसाठीची जी फीस आहे मित्रांनो,
ती जवळ-जवळ 23-24 रुपयापासून तर ₹600 पर्यंत लागत असते. त्यानंतर 6 नंबरचा पॉइंट पाहून घेऊया. शॉप ॲक्ट लायसन्स इन्क्रेज अँड क्रेडिबिलिटी ऑफ ए बिझनेस. शॉप ॲक्ट हे आपल्या व्यवसायाचं महत्त्व वाढवण्यासाठी आहे. जर आपल्याकडे शॉप ॲक्ट नाही आहे, तर आपण बेकायदेशीरपणे आपला व्यवसाय चालवत आहोत, असा त्याचा अर्थ होईल. त्यामुळे ना बँक आपल्याला अकाउंट ओपन करू देईल, नाही लोन देईल, नाही बँकेचे कोणते कामं होईल, शिवाय गव्हर्नमेंटच्या स्कीमचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकणार नाही. त्यानंतर काय लिहिलेलं आहे, की बिझनेस बिगिन आफ्टर शॉप ॲक्ट 30 डेज ऑफ रजिस्ट्रेशन. म्हणजे जेव्हा आपण एखादा व्यवसाय सुरू करतो, तर तुम्हाला व्यवसाय सुरू केल्याच्या 30 दिवसात तुम्हाला शॉप ॲक्टचं रजिस्ट्रेशन हे करून घेणं आवश्यक असते. शॉप ॲक्टमध्ये आणखी काही अदर इम्पॉर्टन्ट गोष्टी इन्क्लूड केलेल्या असतात. जसं व्यवसायात तुम्हाला सुट्ट्या लागू आहे, किती तुम्ही सुट्ट्या घेणार आहे, व्यवसाय कितीला तुमचा रोज सुरू होईल, कितीला दुकान बंद होईल, त्याची टायमिंग दिलेली असते. जे एम्प्लॉईज आहे त्यांचं सॅलरी किती आहे, त्याला ॲक्सिडेंटली काही तुम्ही हेल्प कराल का? त्यानंतर काही त्यांच्यासाठी तुम्ही स्कीम राबवणार आहेत का? त्याच्यानंतर त्यांना किती लीव्ह देण्यात येईल, याप्रमाणे शॉप ॲक्टवर अशा गोष्टी सर्व मेन्शन असतात. मित्रांनो, शॉप ॲक्ट काढल्यावर जर निरीक्षकाला वाटेल तर ते आपल्या स्पॉटवर येऊन निरीक्षण पण करू शकतात. जर त्यांना नसेल वाटेल तर ते तुम्हाला ऑनलाईन शॉप ॲक्ट सर्टिफिकेट ते इश्यू करतात. तर हे आपल्याला बँक अकाउंट ओपन करण्यासाठी, लोन करण्यासाठी आणि गव्हर्नमेंटच्या जेवढ्या सुद्धा स्कीम आहे त्यांचं बेनिफिट मिळवण्यासाठी आपल्याला शॉप ॲक्टची आवश्यकता असते. तर आणखी आपण जाणून घेऊया इथे, की शॉप ॲक्ट काढण्यासाठी आपल्याला कुठले डॉक्युमेंट हे रिक्वायर आहे. तर तुम्हाला माहीतच आहे, आधार कार्ड हे प्रत्येक ठिकाणी लागतं. मालकाचं आधार कार्ड लागतं. त्यानंतर फोटो लागतो. जिथे आपण आपलं शॉप चालवणार आहोत, तेथे 4 प्रकारचे फोटो त्याचे घ्यावे लागतात. एक दूरवरून, एक एकदम जवळून, एक दुकानाच्या आतला आणि जिथे आपण काउंटरवर आपला शॉप ॲक्ट लावणार आहे तिथला. असे 3 ते 4 फोटो आपल्याला कलर फोटो घ्यावे लागतात. त्याच्यानंतर व्यवसायाचं जे बॅनर असतं ते सुद्धा त्या फोटोमध्ये यायला पाहिजे. त्यानंतर एक डिक्लेरेशन फॉर्म त्यांना भरून द्यावं लागतं, ज्यामध्ये अशी माहिती असते, की आम्ही हा व्यवसाय सुरू करत आहोत, या रूल्सप्रमाणे आम्ही चालवणार आहोत आणि त्याप्रकारे हे आम्ही तुम्हाला एक सेल्फ डिक्लेरेशन देत आहोत. आणि त्यामध्ये शॉप ॲक्टमध्ये शॉप ॲक्ट काढताना तुम्हाला ॲड्रेसचं प्रूफ द्यावं लागतं, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी बिल वगैरेचा उल्लेख असतो. त्यानंतर मित्रांनो, शॉप ॲक्ट रिक्वायर काय आहे या प्रमाणाची मी तुम्हाला या प्रकाराची पूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. शॉप ॲक्ट हे तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही बेसवर मिळू शकतं आणि त्याच्या गव्हर्नमेंट ज्या साईट आहे त्याचं मी तुम्हाला इथे नाव दिलेलं आहे, ims.mahaonline.gov.in. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून शॉप ॲक्ट हे इस्टॅब्लिशमेंटसाठी कंपल्सरी करण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर आपल्याला हे व्यवस्थित प्रॉपर डॉक्युमेंट देऊन शॉप ॲक्ट हे गव्हर्नमेंटकडून घ्यावं लागतं. त्यासाठी डॉक्युमेंट्स तुम्हाला मी सांगितलेलेच आहे. याला गुमास्ता लायसन्स असं पण त्याचं एक अनदर नेम आहे. शॉप ॲक्टला काय म्हणतात? गुमास्ता लायसन्स. बस. शॉप ॲक्ट लायसन्स फीस महाराष्ट्र याच्यात ₹1500 पर्यंत दाखवली, पण एवढी हे तर प्रायव्हेट कन्सल्टंट काही तुमच्याकडून फीस घेतात अशी मिळू नये. हालाकी आपले सरकार या वेबसाईटवरूनही शॉप ॲक्ट तुम्हाला ₹23 जवळ-जवळ 75 पैसे म्हणजे ₹24 पर्यंत तुम्हाला खूप कमी पैशात हे शॉप ॲक्ट इश्यू केलं जातं. त्यानंतर मित्रांनो बघा, इथे मी शॉप ॲक्टचा प्रोफॉर्मा दिलेला आहे, ज्याच्यात रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला मिळतं. त्यानंतर नेम ऑफ द इस्टॅब्लिशमेंट, इथे व्यवसायाचं तुम्हाला नाव येईल. नेम ऑफ द एम्प्लॉयर, मालकाचं काय नाव आहे ते येईल. नेचर ऑफ बिझनेस,
तुमच्या व्यवसायाचं नाव काय आहे? तुम्ही कॅटरिंग करताय, हॉटेलिंग करताय, किराणा करताय, कुठलं तुमचं शॉप आहे ते. त्यानंतर तुमचा एक पोस्टल ॲड्रेस असतो, टेलिफोन नंबर त्याच्यावर दिला जातो, ईमेल दिला जातो. त्यानंतर तुमच्याकडे रिक्रुटमेंट किती आहे एम्प्लॉयीची, त्याच्यामध्ये नंबर ऑफ पर्सन एम्प्लॉयड, मेल किती, फिमेल किती, तुमची रजिस्ट्रेशन फीस तुम्ही जी पेड केली आहे ती कधी केली, किती रुपये केली ती येते. त्याच्यानंतर इथे सिग्नेचर जी आहे ती इन्स्पेक्टरची असते, सील अँड सिग्नेचर. त्यानंतर त्यांच्याकडूनही एक डिक्लेरेशन देण्यात जातं आणि हा जो तुम्हाला शॉप ॲक्ट दिसत आहे, हा शॉप ॲक्ट तुम्हाला दुकानाच्या फ्रंट साइडला लावावा लागतो. तर ही आणि अशीच मी तुम्हाला पूर्णपणे माहिती दिली आहे मित्रांनो. तर इथे बघा माझ्या या स्क्रीनवरून मी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या स्क्रीनवरून व्हॉट इज द शॉप ॲक्ट या अंतर्गत मी सर्व प्रकारचे पॉइंट्स घेतलेले आहे मित्रांनो. तर हे सर्व पॉइंट्स तुम्ही अ, पाहण्यासाठी माझा व्हिडिओ पुन्हा-पुन्हा बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर त्याला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर आजचा टॉपिक येथेच संपवूया. असेच नॉलेजेबल व्हिडिओ बघण्यासाठी माझं चॅनल लाईक करा. देन एंड्स टुडेज व्हिडिओ हिअर. जय हिंद, वंदे मातरम.